तर अमित गोरखे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांचंही नाव विधान परिषदेसाठी आहे। अमित गोरखे, स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील। अखेर विधान परिषदेसाठी तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे। हो, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। जी, एकूणच सगळं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। खूप दिवसांची तुमची ही प्रतीक्षा होती। पिंपरीमध्ये तुम्ही जे काम केलं त्याची ही बक्षिसी आहे असं म्हणायचं? नाही, नक्कीच ही पिंपरी मधली बक्षिसे नाहीये। खरं तर भारतीय जनता पार्टी हा संपूर्णतः वंचित, दलित आणि दुबळ्या समाजाला न्याय देणारा पक्ष असं म्हणावं लागेल। मी आपल्या माहितीसाठी हक्कानं सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मातंग समाजाला आज तागायत कुठल्याही पक्षानं खरं तर राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी दिली नव्हती आणि तीच संधी भारतीय जनता पार्टीने दिली। त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्राच्या मातंग समाजाच्या वतीनं, सर्व अनुसूचित जातीच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचा खूप खूप आभारी आहे। विधानसभेसाठी यामुळे आणखी बळ मिळेल असं तुम्हाला वाटतं का? हो, विधानसभेसाठी आणखी बळ नक्कीच मिळेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर आज आमचा समाज असेल किंवा अनुसूचित जातीमधले सगळेच मंडळी असतील या घटनेमुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असतील असं मला खरं वाटतं। जी, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन देखील। तर आपल्यासोबत होते अमित गोरखे, जे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू देखील मानले जातात। पिंपरी मधले अमित गोरखे यांना देखील विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे।